राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली आणि त्यावर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक भाष्य केलं। त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा सध्या जोमानं सुरू आहेत। त्यातच आता राज ठाकरेंचे जुने मित्र असलेले आशिष शेलार मात्र प्रचंड नाराज झालेत। राज ठाकरेंची वैयक्तिक मैत्रीचे संबंध संपले असं निर्वाणीचं वक्तव्य शेलारांनी केलंय। पाहूयात त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। राज ठाकरे आणि शेलारांची मैत्री संपली। शेलारांच्या वक्तव्याचा अर्थ काय? दोस्तीमध्ये कशामुळे झाली कुस्ती? पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार, आशिष झोलार, आशिष झोलार। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर जहरी भाषेत टीका केली। थेट आशिष झोलार असा उल्लेख करत देशपांडे यांनी सडकून टीका केली। लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला, बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला, मुखवटा घालून फिरतो, मुखवटा घालून फिरतो, मीच तुमचा मित्र खरा, पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा। स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार, पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार, आशिष झोलार, आशिष झोलार। आता ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा सुरू असताना राज ठाकरेंसोबत फक्त राजकीय संबंध राहिलेत, वैयक्तिक संबंध संपले असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून आणि तुमचे वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन। त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातली चर्चा सध्या सुरू आहे। त्यांच्यातील कटुता काही प्रमाणात कमी होत असताना जुनी मैत्री असलेले आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यातील कटुता मात्र अधोरेखित झाली आहे। त्यामुळे येत्या काळात राजकारणात आणखीन काय उलथापालथ होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।